ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. पोलिसांचे वाहन उलटून 3 कर्मचारी जखमी. शहरात रात्रीची गस्त घालताना कळमनुरी पोलीस कर्मचाऱ्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने हे झाले. या अपघातात 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर वाहनाचेही मोठे नुकसान झाले. सदर घटना रात्री 2च्या सुमारास नांदेड हिंगोली रोडवर लमानदेव मंदिराजवळ घडली. कळमनुरी पोलीस ठाण्याचे डायल 112 पोलीस वाहन क्रमांक MH12TD 7847 रात्रीची गस्त घालत असताना शहरातील लमानदेव मंदिरजवळ हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावर वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन उलटले. यामध्ये वाहनातील पोलीस कर्मचारी व्यंकटेश मंगरुळकर, यादव कुळमेथे, होमगार्ड लखन राठोड हे तिघे जखमी झाले. अपघात घडताच जवळपासच्या नागरिकांनी धाव घेतली. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस उपनिरीक्षक गजानन कागणे, माधव भडके, प्रशांत शिंदे, राम शेळके, रवी इंगोले, विलास बांगर आदी घटनास्थळी पोहोचून जखमींना उपजिल्हाधिकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिघांनाही पुढील उपचारासाठी हिंगोली रुग्णालयात हलविण्यात आले. उलटलेल्या पोलिसांच्या वाहनाला एका टिप्परद्वारे शेख जाबेर, शेख साबेर, शेख अफसर, शेख नाझेर आदी नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून हटविले. अपघातात पोलिसांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले असून पुढील चौकशी पोलीस करीत आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.